ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हा जो पोस्टर आहे तर तुम्ही कशा पद्धतीने बनवला आणि स्पेशली कॅनवा प्लस ए आय मी वापरला. ठीक आहे, ए आय मी वापरला, ChatGPT मी वापरला आणि त्याच्यावरून हा सुंदर असा एक पोस्टर जो आहे तर तुम्ही डिझाईन केलेला आहे. स्क्रॅचपासून तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने डिझायनिंग जे असेल तर ते केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, सगळ्यात पहिला एक तर मला सोफा हवा होता, तर त्यासाठी मी ChatGPTवरतून इमेज जो आहे सोफाचा तर तो डाउनलोड करून घेतला, मला जसा हवा आहे तसा. ठीक आहे, प्रॉम्प्ट दिला आणि त्या अकॉर्डिंगली सोफाचा इमेज जो आहे तर तो इकडे जनरेट झाला. ठीक आहे, दाखवते. ठीक आहे, हे इमेज जे आहे तर ते क्रिएट केले ChatGPTने. ठीक आहे, माझ्यासाठी जे मी प्रॉम्प्ट दिलं त्याच्या अकॉर्डिंगली. ठीक आहे, तर जर तुम्हाला सुद्धा ChatGPT प्रॉम्प्ट किंवा ChatGPT प्लस ए आय जर बनवायला शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही जो काही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि जे काही डिटेल्स असतील तर ते तुमच्यासोबत शेअर केले जातील. ॲडव्हान्स कॅनवाचा क्लास आपला 3 जानेवारीला जो आहे ना तर तो चालू होतो. सो लवकरात लवकर, अजूनपर्यंत ॲडमिशन्स घेतले नसतील ना तर लवकरात लवकर ॲडमिशन्स करून घ्या. ठीक आहे, 3 फेब्रुवारीला स्टार्ट होते. एव्हरी मंथ बॅच असते, लाईव्ह बॅच चालू होते. सो दॅट सगळ्या गोष्टी इन डिटेल तुमच्यासोबत शेअर करता येतील. त्यामुळे ॲडमिशन अजूनपर्यंत तुम्ही केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर एक इमेज मी जस्ट हा वापरला आहे. ठीक आहे, हा सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड. ठीक आहे, आणि हा आपला सोफा जो की आपला मेन कंटेंट आहे ह्याला मी इथे पेस्ट करते. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, त्याच्यानंतर मग वरती जो काही तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचा आहे तर तो सुद्धा मी जनरेट करून घेतला ए आयपासून. ठीक आहे, कारण सध्या ना इतके ऑप्शन्स तुम्हाला आलेले आहेत पण आपल्याला ते माहिती नसतात. ठीक आहे, ते आपण शिकलेले नसतात. तर त्यासाठी मी स्पेशल ॲडव्हान्स कॅनवा प्लस ए आय, कारण आता ए आय माहिती आहे तुम्हाला सगळीकडे आला आहे. ठीक आहे, सगळीकडे ए आय आलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला ए आय शिकणं तितकंच इम्पॉर्टंट झालं आहे. त्यामुळे जर तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात आणि जर तुम्हाला ए आयचं नॉलेज नाही आहे तर मग तुमचा टाईम, तुमची एनर्जी भरपूर जी असेल तर ते वेस्ट जाऊ शकतं. त्यामुळे जरी तुम्ही ऑलरेडी ग्राफिक डिझायनिंग केलेलं आहे तरी पण तुम्हाला ए आय शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॅनवा ॲडव्हान्सचा जो काही कोर्स आहे, कॅनवा ॲडव्हान्स प्लस ए आय, तर तो अटेंड करू शकताय आणि लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत. सो दॅट ए आयचं डिटेलमध्ये नॉलेज जे काय असेल तर ते आपण तुमच्यासोबत शेअर करू. ठीक आहे, तर बघा झालं आहे इथे वरती. आता याचे फॉन्ट काय तुम्हाला यूज करायचे असतील तर ते यूज करा. ठीक आहे, कारण इथे बघा भरपूर ऑप्शन्स आले आहेत. ठीक आहे, मग यातले मी 2-3 वापरू शकते, 2 वापरते, 3 नाही वापरू शकत, खूप कंजेस्टेड होईल ते. मी बघा इथे हा वापरते. ठीक आहे, पण याचा जो इन्व्हर्टेड कॉमा आहे ना तर तो आपण इथून रिमूव्ह करूया. ठीक आहे, डन. याची थोडी मार्जिन वाढवते, प्लेस करते. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, जो काही तुमचा फॉन्ट स्टाईल असेल ना तर तो चेंज करायचा आहे. ठीक आहे, आपला फॉन्ट स्टाईल आपण चेंज करायचा आहे पण तो व्यवस्थित दिसला पण पाहिजे. ठीक आहे, प्राऊडली इंडियन, परफेक्टली कम्फर्टेबल असं जर हवं असेल तर सिम्पली मी हे रिमूव्ह करते. बघा काय करते, चेक करा. मी सिम्पली इथे 2 ॲड केलं, इथे थोडी प्लेस ठेवते आणि इंडियन आणि कम्फर्टेबल हे जे 2 आहेत ना तर ते मी वेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये लिहिते. ठीक आहे, याची मार्जिन कमी करते, इथे मी याला प्लेस करते. थोडी साईज पण मी इन्क्रीज करू शकते. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा, चेक करा. आणि वरती जे प्राऊडली इंडियन आहे ना त्याला पण मी थोडंसं चेंज करते. इथे स्पेस देते मी फक्त, सो दॅट थोडी जागा राहते. आता याला आपण फॉन्ट कॉम्बिनेशन बोलतो, जे की मी शॉर्टकटमध्ये केलं आहे. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये फॉन्ट कॉम्बिनेशन जे असेल तर ते मी इथे केलं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर हे शिकायचं असेल कशा पद्धतीने करायचं आहे तर नक्कीच तुम्ही ॲडव्हान्स कॅनवा चा जो काही कोर्स आता 3 फेब्रुवारीला चालू होतो तर तो तुम्ही इन डिटेलमध्ये करू शकता. ठीक आहे, तर बघा मी इथे प्लेस केलं. ठीक आहे, आता इंडियनसाठी मी ऑरेंज कलर वापरते, कलरमध्ये जाते, कलर पॅलेटमध्ये प्युअर ऑरेंज कलर जनरेट करते.
कम्फर्टेबल जो आहे ना, तर त्याच्यासाठी मी ग्रीन कलर वापरते, ग्रीन. ठीक आहे, असा. ठीक आहे, अशा पद्धतीने बनवू शकताय. हवं असल्यास मी त्याला हे जे 2 आहेत ना, तर त्यांना मी फॉन्ट जो आहे त्याचा, तर तो बघा कॅपिटल पण केला आहे. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल केलं तर थोडा प्रॉब्लेम होतो, तर नक्कीच तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स तिकडे चेक करावे लागतील. ठीक आहे, भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतात. ठीक आहे, हा मला परफेक्ट वाटतोय. अँटॉन नाव नोट करून घ्या जर हवा असेल तर, अँटॉन. ठीक आहे, जो की मी सुद्धा भरपूर वेळेला वापरते अँटॉन. ठीक आहे, मार्जिन कमी करतोय आणि परफेक्टली इथे याला मी सेट करते. ठीक आहे, चेक करून घ्या. डन. ठीक आहे, आता ह्याची जर अजून थोडी स्पेस वगैरे काय हवं असेल तर नक्कीच तुम्ही याची पण मार्जिन जी काय असेल ना इथे, तर ती इन्क्रीज करू शकता. ठीक आहे, आणि मग याला तुम्ही सेंटरला असं परफेक्टली ॲड करू शकता. जितकं तुम्हाला हवं आहे स्पेस, तर तितकी स्पेसिंग तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. चेक करा. ठीक आहे, आता मी काय करते, ह्याला एकत्र सगळ्याला सिलेक्ट करते, सिलेक्ट मल्टिपल, याला याला, आणि मग ग्रुप करते, आणि मग तुम्ही प्रॉपरली याला सेंटरला सेट करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता हे काय तुम्हाला अनग्रुप करते, हे काय जर तुम्हाला चेंज करायचं असेल ना, तर नक्कीच ह्याच्यावरचे इफेक्ट्स वगैरे काय असतील तर ते सगळे तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, फक्त ना फॉन्ट स्टाईल वगैरे काय चेंज करू नका. ठीक आहे, जर फॉन्ट स्टाईल चेंज केली तर मग सगळ्याच गोष्टी परत चेंज होतील तुमच्या. ठीक आहे, इफेक्ट्स वगैरे काय द्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ते चेंज करू शकता इथं. ठीक आहे, मी आज इथेच ठेवते. काही टेक्स्ट वगैरे लिहायची असेल तर ती ॲड करा, जसं की मी इथे आता केलं आहे. हा एक मी ॲड केला हॅपी रिपब्लिक डेचा. इथे गेले एलिमेंट्समध्ये, काय सर्च करायचं, हॅपी रिपब्लिक डे. इथे तुम्हाला भरपूर ग्राफिक्स जे असतील तर ते अवेलेबल होतील, त्यातला एक मी हा घेतला. इथे मी याला प्लेस करते, तेवढं झूम करूयात. आता हा जो पार्ट आहे ना, इथे बघा तुम्ही, मी थोडासा इथे बघा त्याला वेगवेगळे इफेक्ट्स दिलेत. ठीक आहे, डुप्लिकेटचे एक ट्रिक वापरल्याने हे जे इफेक्ट्स असतील तर ते दिलेत. तर हा जो पार्ट तुम्हाला करायचा असेल, शिकायचा असेल, तर नक्कीच हा पार्ट स्पेसिफिकली, हे रिपब्लिकला एक शॅडो वगैरे आला आहे. ठीक आहे, तर ते कसं आलं वगैरे, तर या सगळ्या गोष्टी आता थोडी आयडिया आली असेल, बट स्टील कसं आलं हे तुम्हाला लक्षात आलं नसेल, हवं असेल तर खाली कॉमेंटमध्ये हॅपी इंडिपेंडन्स हॅपी रिपब्लिक डे लिहा. नक्कीच मी त्याच्यावरचा एक सेपरेट ट्युटोरियल जो असेल तर तो तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे, तर ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं की कशाप्रकारे मी डिझायनिंग केलं. बाकी टेक्स्टचं डेकोरेशन वगैरे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली करून घ्या. ठीक आहे, आणि खाली जो असेल तर तो आपण क्लायंटचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर असेल ना, तर तो अशा पद्धतीने इकडे ॲड करू शकतो. इन केस काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही इंडियन फ्लॅग म्हणून सर्च केलात की तुम्हाला इंडियन फ्लॅग जो असेल तर तो पण अवेलेबल होतो, जो की तुम्ही पुन्हा तुमच्या डिझाईन्समध्ये वापरू शकता. ठीक आहे, जशी रिक्वायरमेंट असेल त्या अकॉर्डिंगली. इथे बघा साईज मी जर अशी छोटी केली आणि हे सगळं मी एका साईडला लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, बॅक डिलीट करते, कारण मला मग आता पुन्हा सगळी सेटिंग चेंज करावी लागेल नाही तर. ठीक आहे, चेक करा. पोझिशन बॅकवर्ड वरती मी त्याला घेऊ शकते. ठीक आहे, तर जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे जे काही डिझाईन्स असतील, ग्राफिक्स असतील तर ते ॲड करू शकता. ठीक आहे, तर सर्वांना रिपब्लिक डे, हॅपी रिपब्लिक डे. आणि कॉमेंटमध्ये खाली तुम्ही नक्कीच हॅपी रिपब्लिक डे म्हणून कॉमेंट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज मला नक्की सांगा, आणि काय अजून आयडियाज हवे असतील, काय सजेशन्स हवे असतील तर तेही मला कॉमेंट करून नक्की सांगा. मोबाईल ग्राफिक्सची बॅच 3 फेब्रुवारीला स्टार्ट होते, ॲडव्हान्स कॅनवाची बॅच. आणि जर बेसिकपासून शिकायचं असेल तर 29 जानेवारीला चालू होते. त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन्स करा. 2 नंबर आहेत व्हॉट्सॲपचे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमची सीट जी असेल तर ती बुक करू शकता. ॲडव्हान्स कॅनवा फक्त आणि फक्त 499 रुपयाला आहे, लाईव्ह लेक्चर्स. आणि मोबाईल ग्राफिक्स बेसिक टू ॲडव्हान्स जो आहे तर तो 1499 लाईव्ह लेक्चर्स.
आणि 999 रुपयाला तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स जो आहे तर तो अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. अजून काही डिटेल्स हवे असतील तर प्लीज मला व्हॉट्सॲप करा. थँक्यू सो मच. बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.